गौऱ्या कुठं? अरे ते कमबॅक करता करता 2-4 बॅकलॉग लागले ना भाऊ, तो फॉर्म भरायला चाललोय. बाबो विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हा काय माझा शेवटचा अटेम्प्ट नाही. आयो बाप म्हणे विषय नाही निघले तर तुझ्यावर उडेन मी म्हणलं पप्पा एवढी वेळ येणार नाही, नाही विषय निघले तर स्वतः इंजिनिअरिंग सोडेन मी, स्वतः इंजिनिअरिंग सोडेन मी. बाबो बॅकलॉग अरे M1 M2 M3 हो, सेम 1 सेम 2 सेम 3 तिन्ही बॅक माझे. बाबो अरे भाई लोकांना फक्त ए तिकीट लागती, मला ए तिकीट काळे पेटी साडी जाते सगळे सोबतच लागले. बाबो विसलो तरी आज मी. ए, राहू दे, राहू दे. भाई, आमच्या रूम मध्ये 4 जण आहे, सगळ्यांना बॅकलॉग आहे, फक्त एकच जण ऑल क्लिअर आहे भाऊ. कोण? शॅम्पू बाबो ऑल क्लिअरचा शॅम्पू सोडला ना भाऊ, आमच्या रूम मध्ये सगळ्यांना 5-5 6 बॅकलॉग आहे भाऊ. बाबो ते बॅकलॉग बिकलॉगचं टेन्शन नाही घ्यायचं बरं का, 5 तर 5 फेल तर फेल, कायची वल्ली बेल म्हणायचं ऑल इज वेल. बाबो अरे भाई बॅकलॉग आहे आपण, बॅकलॉग की तरह राहीना मागता आपण को के. आयो एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची भाऊ, पास झालेले पोरं कॉलेजमध्ये फॉर्म मारतात आणि बॅक लागलेले पोरं कॉलेजमध्ये येऊन फॉर्म भरतात. बाबो गौऱ्या गौऱ्या बॅकलॉग लागलेला गौरव. आयो विषय काढायचे नाही भाऊ, विषय काढायचे. गणेश शेठ आमचा एक मित्र होता, 2 मार्काने विषय राहिला म्हणे रिचेकिंगला टाकतो मला ग्रेस भेटेल. मग अरे कायचा ग्रेस, डायरेक्ट तोंडाला फेस, डायरेक्ट फिट कपलं पोरग जागेवर. बाबो चल येतो का कुठं? अरे त्या दिवशी ते पोर कपलं जाऊ अरे नको अरे चल ना. अरे नाही अरे चल. तुझी. अरे नाही. झालं बंदी खायला. नको, नको. अरे चल, हे पण विषय नाही चल. नको नको नको